जुना बुधवार पेठेतील सी आणि डी वॉर्डमधील नागरिकांना वाढीव पाणी बिलांचा मोठा फटका बसला असून याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। मागील काही महिन्यांपासून नियमित 400 ते 500 रुपये येणारी बिले अचानक 1500 ते 3000 रुपयापर्यंत वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत। पाणी पुरवठा कार्यालयात चौकशी केली असता अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली। पाण्याचा वापर वाढला, मीटर फॉल्टी असू शकतो, पुढील महिन्याचे बिल आहे आदी कारणे देत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच शंका निरसनासाठी नागरिकांना 4 मजले चढून जावे लागत असून संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित नसतात अशी तक्रार करण्यात आली। डी वॉर्डमध्ये गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून पाणी बिले वाटपच झाले नसल्याचं समोर आले। एकाच वेळी 6 महिन्याचे 5 ते 6000 रुपयांचे बिल दिल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे। बिल न भरल्यास दंड आकारला जात असल्याने नाराजी वाढली आहे। याबाबत अन्याय निवारण कृती समितीचे सुशील भांदिगरे आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन देण्यात आले। संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दरेकर यांनी दिले। यानंतर महापालिकेबाहेर बिलांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले। जोपर्यंत बिले पूर्ववत आणि नियमित येत नाहीत तोपर्यंत पाणी बिल न भरण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। यावेळी सुशील भांदिगरे, उदय भोसले, रणजित शिंदे, संतोष दिंडे, अनिल पाटील, धीरज मुळे, गणेश जाधव, उदय कोळेकर, सुनील पाटील, इम्रान नुरानी, नितीन साई, नितीन बंगडे, सागर आयरे, मयुरेश भांदिगरे, विवेक नलोडे, सचिन क्षीरसागर, आशु चव्हाण, किसन पाटील, मनोज स्वामी, सचिन कुंडले, मकानदार, संतोष यादव आदी नागरिक उपस्थित होते।